राष्ट्रीय उद्यानामध्ये आम्ही भेट देण्यासाठी गेलो होतो। दिवाळी नंतरचा सीझन कान्हामध्ये अत्यंत देखणा अशा प्रकारचा होता। कान्हा हे मध्य प्रदेशामध्ये वसलेलं जवळपास 1900 स्क्वेअर किलोमीटर मध्ये बसलेलं घनदाट झाडी असलेलं जंगल। या जंगलामध्ये सफारी करायला निघालो त्यावेळेस जंगलाचे अनेक नियम आम्हाला समजवण्यात आले आणि या ठिकाणी हे सगळे नियम अतिशय काटेकोरपणे पाळले जातात हे देखील याचं वैशिष्ट्य आहे। ही जंगल संपदा राखण्यासाठी वाढवण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात मध्य प्रदेश सरकारच्या वतीने प्रयत्न केले जातात। कान्हा राष्ट्रीय उद्यानात शिरल्यानंतर असंख्य हरणांचे ताटवे, असंख्य हरणांच्या झुंडी आपल्याला दिसायला लागतात। एरवी शहरी वातावरणामध्ये आपल्याला हरण बघणं म्हणजे केवळ अशक्य असतं, मात्र या जंगलांमध्ये आल्यानंतर हरणांचं साम्राज्य सर्वत्र दिसायला लागतं। 25,000हून अधिक हरण या ठिकाणी असल्या कारणाने मोठ्या प्रमाणामध्ये वनसंपदा या ठिकाणी दिसून येते। ज्या ठिकाणी हरण आहेत त्या ठिकाणी निश्चितपणे वाघ असतात असं एक जैविक साखळी जी असते त्या साखळीनुसार या ठिकाणी निश्चितपणे दिसून येतो। त्यामुळे वाघ दिसायची मोठी आशा आम्हाला कान्हा राष्ट्रीय अभयारण्यात होती। अतिशय निबिड आणि अतिशय घनदाट अशा प्रकारचं हे अभयारण्य आहे। या ठिकाणी जंगल संपदा पूर्णपणे अक्षरशः चांगल्या पद्धतीने या ठिकाणी जपण्यात आलेली आहे। त्यामुळे मुक्तपणे फिरणारे हरणांचे हे ताटवे बघितल्यानंतर मनाला अतिशय आनंद होतो। ठिकठिकाणी अशा प्रकारचे आपल्याला वानर देखील दिसत असतात। हे माकडं या जंगलामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतात। हरणांचे मित्र म्हणून या माकडांकडे बघितलं जातं। ज्याप्रमाणे माकडं दिसतात त्याचप्रमाणे ठिकठिकाणी विविध प्रकारचे पक्षी आपले लक्ष वेधून घेत असतात। जणू काही संपूर्ण जंगलावर निगराणी करण्याचं कामच हे पक्षी करत असतात। मोर तर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला कान्हामध्ये दिसून येतात। एरवी केवळ नाच रे मोरा या गाण्यामध्ये बघितला जाणारा मोर या ठिकाणी आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळतो। मात्र असं जरी असलं तरी कुठेही थुईथुई नाचणारा मोर मात्र आम्हाला बघायला मिळाला नाही। कदाचित ते आमचं दुर्दैव असेल। मात्र असंख्य मोरांनी, पक्षाच्या राजांनी आम्हाला या ठिकाणी दर्शन दिलं, त्यामुळे बच्चे कंपनी मात्र बेहद खुश झाली होती। नाचरे मोरा या गाण्यातला मोर आपल्याला बघायला मिळाला याचा आनंद या सगळ्या मुलांवर आणि पर्यटकांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता। खेळाडूंचा सळसळता उत्साह, स्पर्धेचा जबरदस्त थरार, क्षणाक्षणाला वाढणारी उत्कंठा आणि सोबतीला पावसाची साथ। आपण सारे आयोजित क्रांती दौड भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या विजयी क्षणांची स्मृती पुन्हा एकदा जागवूया। चला धावूया रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी। प्रमुख अतिथी श्री नीरज चोपडा, विधान परिषदेचे उपसभापती श्री माणिकराव ठाकरे, माननीय श्री हुसेन दलवाईजी आणि माननीय तनिषा सिंग। आपण सारे आयोजित क्रांती दौड रविवार दिनांक 14 ऑगस्ट सकाळी 7 वाजता खेवरा सर्कल, हिरनंदानी मेडोज, ठाणे वेस्ट। आयोजक श्री बाळकृष्ण पुर्णेकर। आपण सारे आयोजित हाफ मॅरेथॉन 2016 क्रांती दौड। To do the DTH recharge immediately, just click on TJSP Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN, and it's transferred. कान्हा राष्ट्रीय अभयारण्यामध्ये आपल्याला 12 शिंगा हा प्राणी फक्त कान्हा राष्ट्रीय अभयारण्यातच बघायला मिळतो। आम्हाला देखील तो बघायला मिळाला, फार जवळून मिळाला नाही तरी मात्र कॅमेरामध्ये आम्ही 12 शिंगाला निश्चितपणे बंदिस्त करू शकलो। त्यामुळे एक वेगळा अनुभव या ठिकाणी मिळाल्याचा आनंद प्रत्येक पर्यटकाला दिसून येत होता। ज्याप्रमाणे
बाराशिंगा त्याचप्रमाणे या ठिकाणी रानगवे देखील मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात. इंग्लिशमध्ये त्यांना बायसन असं म्हटलं जातं. पायामध्ये मोजे घातल्यासारखा हा प्राणी असतो, त्यामुळे लहान मुलांना तो बघायला देखील खूप आवडतो. मोठ्या प्रमाणात लांडगे देखील या ठिकाणी आहेत. शिकार केल्यानंतर या शिकारीवर यथेच्छ ताव मारण्याचा लांडग्यांचा गुणधर्म असतो, तो आम्हाला इथे बघायला मिळाला. एक ताजी शिकार बहुतेक वाघाने केली असावी. वाघाचं खाऊन झाल्यानंतर एक लांडगा या ठिकाणी आला आणि या उरल्या सुरल्या शिकारीवर तो देखील ताव मारताना आम्हाला दिसत होता. शिकार खाताना लांडगा बघून आमच्याबरोबर असलेल्या मुलांना काही प्रमाणात भीती वाटली, मात्र तरी जंगलाचा थरार अनुभवायला मिळाला याचा आनंद देखील मुलांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. आम्हाला बघून हे लांडगे मासे काहीशे दूर पळाले, मात्र पुन्हा एकदा त्या शिकारीचा फडशा पाडण्यासाठी ते येतील याची आम्हाला चांगलीच खात्री होती. दुसरीकडे अशा प्रकारचे ठिकठिकाणी रानगवे देखील आपल्याला कान्हामध्ये बघायला मिळतात. यांच्याकडे नीट बघितलं तर नीलगाय त्याचप्रमाणे रानगवे हे या ठिकाणी आपल्याला निश्चितपणे बघता येऊ शकतात. त्याचप्रमाणे लांडगे देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत असतात. कान्हा राष्ट्रीय अभयारण्य 1900 स्क्वेअर किलोमीटर मध्ये पसरलेलं असल्या कारणाने विपुल जंगल संपदा आपल्याला बघायला मिळते. अर्थात या छोट्यासारखे दुर्बीण उलटी पकडून आपल्याला ते चालणार नाही, तर आपल्याला डोळे उघडे ठेवून जंगलाचे सगळे कायदे पाळून या ठिकाणी आपल्याला या जंगलातनं फिरावं लागतं. मग या जंगलाचा प्रचंड आनंद आपण निश्चितपणे घेऊ शकतो. जंगल सफारीमध्ये या जीपच्या खाली उतरणं हा कायद्याने गुन्हा आहे, त्यामुळे या ठिकाणचे गाईड आपल्याला ठिकठिकाणी चांगल्या प्रकारचे सल्ले देत असतात. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लगसराई धमाका 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या रंगात. अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन्स स्टुडिओ. एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टीवेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी हो बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 02225304837. डॉक्टर विवेक लोलगे यांचे आयुर्वेदिक क्षारसूत्र चिकित्सालय. पाइल्स, फिस्ट्युला, फिशरसाठी अत्यंत गुणकारी अत्याधुनिक ओझोन थेरपीने उपचार. डॉक्टर विवेक लोलगे यांचे आयुर्वेदिक क्षारसूत्र चिकित्सालय, सरस्वती शाळेच्या मागे, पाचपाकडी, ठाणे. दूरध्वनी क्रमांक 02225305723. डॉक्टर विवेक लोलगे. हरणांचे अनेकविध प्रकार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाले, त्याचप्रमाणे विविध प्रकारचे पक्षी देखील बघायला मिळाले. अत्यंत सुंदर एखाद्या झाडा झुडपा अडून पटकन आपल्या रस्त्यातनं निघून जाणारे हे हरण बघितल्यानंतर जंगलात मध्ये आल्याचा आपल्याला सार्थक होतं. त्याचप्रमाणे या ठिकाणी असलेल्या आदिवासींचा डान्स देखील आम्हाला बघायला मिळाला. हा संपूर्ण नृत्य प्रकार मनाला आनंद देणारा होता. या आदिवासींनी अत्यंत तन्मयतेने या ठिकाणी आपला संपूर्ण डान्स सादर केला आणि पक्षी तर या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात. विविध ठिकाणचे हे पक्षी आपल्याला बघायला मिळत असतात. या सगळ्या पक्ष्यांची नावं आम्हाला माहिती नसली तरीही ते पक्षी मात्र निश्चितपणे मनाला कुठे ना कुठे आनंद देऊन जात होते. एकीकडे मोठ्या प्रमाणात हरण, लांडगे, विविध प्रकारचे पक्षी, रानगवे हे सगळं बघायला मिळत असताना दुसरीकडे आम्हाला सगळ्यांनाच वाघ बघण्याची प्रचंड इच्छा होती. कान्हा या राष्ट्रीय अभयारण्यामध्ये सातत्याने 4 ते 5 वेळेस आम्ही जंगल सफारी केली, मात्र 4 वेळेस जंगल सफारी करून देखील वाघ अर्थात ती बडी चीज आम्हाला काही बघायला मिळत नव्हती. त्यामुळे सगळ्यांचीच मनं काहीशी खट्टू झाली होती. मात्र कधीतरी वाघ बघायला मिळेल अशी आशा मनामध्ये होती आणि त्याप्रमाणे खरोखरच
वाघाची पावलं एका ठिकाणी आम्हाला बघायला मिळाली. वाघाची पावलं दिसल्यानंतर निश्चितपणे जवळच कुठेतरी वाघ असेल असं आमच्या गाईडनी सांगितलं. जंगलामध्ये चिखलामध्ये रुतलेले वाघाचे हे पाय बघून पगमार्क्स बघून गाईडच्या देखील आशा पल्लवित झाल्या. तर दुसरीकडे पक्ष्यांचं आणि माकडांचं कॉलिंग देखील सुरू होतं. त्यामुळे निश्चितपणे कुठेतरी जवळपास वाघ आहे असं आम्हाला सांगितलं गेलं. त्यावेळेस हरणं माकडं विशिष्ट प्रकारचा आवाज काढत असतात, त्याला कॉलिंग म्हणतात. अशाच प्रकारचा कॉल आत्ता या ठिकाणी चालू आहे. घाबरलेली हरणं आणि माकडं एकमेकांना इशारा देत आहेत आणि त्या इशाऱ्यातनं एकमेकांचा जीव वाचवायचा प्रयत्न करत आहेत. जंगलाचा राजा जवळपास कुठेतरी आहे. आणि अखेर तो क्षण आला ज्याची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो. जंगलाचा राजा टायगर, जंगलाचा राजा वाघ आम्हाला बघायला मिळाला. त्या दिवशी कान्हा राष्ट्रीय अभयारण्यामध्ये 36 गाड्या फिरत होत्या. मात्र 36 पैकी एकाही गाडीला हा वाघ बघायला मिळाला नव्हता. त्या दिवशी हा वाघ केवळ आम्हाला बघायला मिळाला नाही तर जवळपास 2 ते 2.5 मिनिटं त्याला शूट करण्याचे देखील आम्हाला भाग्य लाभलं होतं. जंगलाचा राजा हा आपल्या अवतीभोवती जणू काही कोणी नाहीच अशा पद्धतीने जंगलातनं चालला होता. हे जंगल माझं आहे, या ठिकाणी तुम्ही पाहुणे म्हणून आला आहात, पाहुण्यासारखं राहा, उगाच माझ्यामध्ये लुडबुड करू नका, असंच काहीसं हा वाघ आम्हाला या ठिकाणी सुचवत होता. आम्हाला बघितल्यानंतर हा वाघ शांतपणे उठला आणि शांतपणे पावलं टाकत 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 आपल्या जंगलामध्ये लुप्त झाला. मात्र संपूर्ण या जंगल सफारीचं आमचं अक्षरशः सार्थक झालं होतं असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कारण केवळ हा वाघ बघण्यासाठी ठाणे शहरापासून जवळपास 650 किलोमीटर दूर असलेल्या मध्य प्रदेशातील कान्हा या राष्ट्रीय अभयारण्यात आम्ही गेलो होतो. त्या ठिकाणी 1-2 नव्हे तर चक्क 6 सफारी आम्ही केल्या. मात्र 6 सफारी करून देखील अगदी शेवटच्या क्षणाला या व्याघ्र राजाने आम्हाला दर्शन दिलं होतं आणि आमची संपूर्ण ही टूर, आमची संपूर्ण सफारी त्याने सार्थक केली होती. कान्हा या नॅशनल पार्कपाशी राष्ट्रीय उद्यान आहे. आज आम्ही इथे या उद्यानामध्ये आम्ही मोकळा वन्य अशा प्रकारचा वाघ बघितलेला आहे. एखाद्या मोकळ्या जंगलामध्ये वाघ बघण्याचा आनंद काय असतो हे आज आम्ही इथे उपभोगलेलं आहे. ज्याचं वर्णन करता येणार नाही अशा प्रकारचा वाघ आज आम्हाला इथे बघायला मिळालेला आहे आणि अतिशय थरारक अशा प्रकारचा हा अनुभव असतो. दिवसभर एक वाघ बघण्यासाठी आम्ही फिरत होतो आणि शेवटी ज्या क्षणाला तो बघायला मिळाला तो क्षण अवर्णनीय होता, आनंददायक होता. किटी चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा हृदय रुग्णांसाठी एक अनोखी भेट. केअर वेलनेस EECP सेंटर. हृदय रुग्णांना वरदान ठरणाऱ्या EECP थेरपीद्वारे अँजिओप्लास्टी आणि बायपास टाळा. केवळ 1 महिन्यांची थेरपी. USA FDA प्रमाणित अत्याधुनिक उपकरणाद्वारे मिळवा सुदृढ हृदय आणि आनंदी जीवन. केअर वेलनेस EECP सेंटर. मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर.